नमस्कार मित्रांनो, हे पहा आपली रात्रीची लाईट आहे. आपण पिकाला पाणी देत आहोत. रात्रीची लाईट आलेली आहे 9 वाजेची. तर आता रात्री 2 वाजलेले आहेत. मित्रांनो, मित्रांनो, अहो थोडं शेतकऱ्याला पण थोडंसं इज्जत द्या ना यार. शेतकऱ्याला सुद्धा मोठं होण्याचं थोडं स्वप्न पूर्ण होऊ दे ना त्याचं. त्याला पण उच्च मानाने जगायचा अधिकार आहे ना, कारण तो सगळ्या जगाचा पोशिंदा आहे मित्रांनो, सगळ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या असं नशिबामध्ये एवढा वनवास का? रात्री लाईट असली की रात्री पाणी भरायला येतो, आणि दिवसा लाईट असली तर दिवसा. काही लोक म्हणतात व्यसन नका करू, व्यसन नका करू. अरे बाबा, तुला काय सांगू, तुम्हाला आमची मजबुरी काय कळणार मित्रांनो. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. तर हा झोपाचा टाइम नाही का? तुम्हाला सुस्त झोप लागते आणि आम्हाला झोप नाही लागत. अहो, आम्हाला पण झोप लागते. आम्हाला पण उजागऱ्याचे डोळं आगीन करता, डोळं लाल होता, तब्येत बिघडते मित्रांनो. फार त्रास होतो मित्रांनो. आणि एवढं रात्रंदिवस कष्ट करून राबून ह्या पिकाला योग्य भाव मिळत नाही मित्रांनो. अहो, सगळ्या जगानं ह्या सोशल मीडियाच्या जीवनामध्ये सगळ्या लोकांनी जास्त त्याची व्यथा मानली. आता आपण व्हिडिओ पाहतो, सगळ्यांनी ज्याची त्याची व्यथा मांडली आहे आणि त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही. पण कधी शेतकरी मित्राला तुम्ही प्रतिसाद देत नाहीत मित्रांनो. प्लीज मित्रांनो, सपोर्ट करा ना, सबस्क्राईब करून द्या मित्रांनो. काय सांगू मित्रांनो तुम्हाला. आता रात्रीचे 2 जर वाजले तर हा झोपाचा टाईम नाही का? मला पण झोप लागते मित्रांनो. आणि माझ्यासारखं आज कितीतरी लाखो करोडो शेतकरी मित्र असे रात्रीची लाईट असल्यावर बाऱ्यावर उभे राहतात मित्रांनो. आता झोप लागते, त्याच्यामुळं हे व्यसन करावं लागतं मित्रांनो. आम्हाला काही व्यसन करायची हौस नाही मित्रांनो. ही जी गायशाप पुडी आहे, इथं गण लिहिलंय, तुम्ही सरकारने गण लिहिलंय, तंबाखू सेवन याने अकाल मृत्यू. अरे बाबा, तुम्ही गण लिहिलेला आहे, पण आम्हाला रात्री पाणी शेतामध्ये राबणं पडतं मित्रांनो. तर आम्हाला झोप लागते मित्रांनो. त्याच्यामुळं ह्या माऊलीला आम्हाला पसंत करणारच पडते. आता ही तंबाखू जर नाही खाली ना मित्रांनो, तर शक्यच नाही रात्रभर जागं राहणं, शक्यच नाही. काय सांगू मित्रांनो तुम्हाला. आता गण त्याने चित्र दिलेलं आहे, असं होईल तसं होईल. बाबा,
गण तुम्ही दाखवलंय तरी पण आम्हाला व्यसन केल्याशिवाय 12 वाळता येणारच नाही. कारण इथली झोप लागते मित्रांनो. ही तंबाखू खाली ना तरी झोप लागत नाही, तर आपलं काम क्लिअर चालतं. झोपच लागत नाही तंबाखू जर खाली तर. आणि ही तंबाखू तुम्हाला वाटत असेल हा 24 तास व्यसन करत असेल. मित्रांनो तसं नाही, तुमचा गैरसमज आहे. आठवड्यामध्ये 4 दिवस रात्रीची लाईट असते, 4 दिवस दिवसाची लाईट असते. मी फक्त ही गायशेपची पुडी फक्त रात्रीच वापरतो मित्रांनो, फक्त रात्री. एक पुडी मी 10 दिवस पुरवतो मित्रांनो. सांगा तुम्ही, एक गायशेप पुडी 10 दिवस पुरवतो मी. 2 आठवडे वापरतो मी फक्त रात्री. खावच लागते मित्रांनो, झोपच तिथली लागते. आता झोप जर लागली तर हे पाणी जाईल कुठं मित्रांनो, तुम्हीच सांगा कमेंटमध्ये. झोप जर ही एकच बारेला पाणी चालू आहे, ते जाणार कुठं? असं फुटतच येईल ना, ते असं फुटल ना मित्रांनो. ते काय सांगू मित्रांनो, अहो शेतकऱ्याचं जीवन जगणं फार मुश्किल आहे मित्रांनो. काय सांगू तुम्हाला. शेतकऱ्याची व्यथा ज्याने मांडली त्याला कोण लाईक करा ना यार, सबस्क्राईब करा ना मित्रांनो. अरे या देवा मदत करा ना. आणि त्याला नाव दिलंय सगळ्या जगाचा पोशिंदा. आणि सगळ्या जगाचा पोशिंदा खरोखर आहे मित्रांनो, खरोखर, काहीही खोटं नाही, खरोखर आहे. म्हणूनच नाव दिलंय. अरे पण त्याची किदर तर करा, त्याचं इथलं सत्व नका पाहू ना. आता आठवडाभर जर कधी दिवसाची लाईट राहिली असती तर मला सुद्धा सुखाची घरी झोप घेता आली असती ना. मुलींसोबत, मुलासोबत, सगळ्या परिवारासोबत मला सुद्धा रात्रीची झोप घेता आली असती ना, बायकोसोबत. आम्हाला झोप लागत नाही का? आम्हाला पण झोप लागते मित्रांनो. पण इथं जर आम्ही उभं राहिलो नाही ना, तर माझं जग केव्हाशी उपाशी राहील हे सांगता येत नाही मित्रांनो. म्हणून माझं जगाचं पोट भरलं पाहिजे मित्रांनो. माझं जग असं उपाशी राहिलं नाही पाहिजे. आमचं इथं जीवाचं रान हो, आम्ही कष्टाकडं बघत नाही मित्रांनो. आम्ही फक्त शिवरायांचे मावळे आहोत. आणि आज शिवजयंती आहे. माझ्या शंभू राजा, तुझ्या आशीर्वादाने सुखी चाललंय देवा.